नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज, पूर्ण ब्लाऊजची कटिंग, नवरीचा ब्लाऊज आहे। तर पूर्ण ब्लाऊजची कटिंग आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अस्तरचा ब्लाऊज आहे, तर एकही स्टेप स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे पूर्ण स्टेप तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर समजतील। तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सुरुवात करू। तर सर्वात अगोदर आपण लांब 9 इंचाची स्लीवची कटिंग करणार आहोत। ब्लाऊजच्या वरून मापे घेऊन आपण स्लीवची कटिंग करणार आहोत। लांब स्लीवची कटिंग करण्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरून मापे घेऊन आपण माप कशी टाकायची आणि पूर्ण व्यवस्थित कटिंग कशी करायची हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर एकही स्टेप स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, जे अस्तर आहे त्याची 4 पदराची घडी टाकलेली आहे, गोठाच्या साईडने समोर केलेला आहे गोठाचा भाग। आणि आता ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊजची तयार लांबी आहे स्लीवची 9 इंच। तर आपण अगोदर 9 इंचावर एक मार्किंग करणार आहोत। तयार आलेली आहे तेवढंच आपण अगोदर मार्किंग टाकणार आहोत 9 इंच, आणि 9 इंचावर मार्किंग करून त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे टोटल मार्किंग आपलं 10 इंच होणार आहे। 1 इंच एक्स्ट्रा याच्यासाठी की समोरच्या भागला आपला आणि शोल्डर स्टिचिंगसाठी आपल्याला 1 इंच लागणार आहे। तर टोटल मार्किंग 10 इंचावर आपण उभी सरळ रेष आखून घेणार आहोत। आणि वरच्या साईडने 2.25 इंचावर एक मार्किंग करायची आहे, आणि जी सरळ रेष आखली आहे त्याच्या साईडने खालच्या साईडने दाखवल्याप्रमाणे 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे। आणि जे वरच्या साईडने आपण 2.25 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि एक जे खाली मार्किंग केली आहे ते दोन्हीही मार्किंग दाखवल्या प्रकारे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित स्लीवचा आकार तयार होतो। स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे। स्लीवचा पार्ट कटिंग करून झाल्यावर वरचे जे स्लीवच्या पार्टचे वरचे जे 2 पदर आहेत ते 1.5 इंच अंतरावर दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे जो आपल्याला मच्छी कट काढण्यासाठी जो अवघड जातो तो सोप्या पद्धतीमध्ये आपण मच्छी कट काढणार आहोत। त्यासाठी आपल्याला 2 पदर वरच्या साईडने ठेवायचे आहे 1.5 इंच अंतरावर, आणि जो वरच्या साईडने कापड दिसत आहे आपल्याला मार्किंगच्या साईडचा तो कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे मच्छी कट आपला ॲटोमॅटिकली तयार होतो। कटिंग करून झाल्यावर तुम्ही सेप बघू शकता किती सुंदर आणि सोप्या पद्धतीत तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने स्लीवची कटिंग करायची आहे। तर चला, आता पुढच्या पार्टची आपण कटिंग बघणार आहोत। स्लीवची कटिंग आपली झालेली आहे। पुढच्या पार्टची कटिंग म्हणजे बॅक पार्टची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी आपण जो कापड आहे तो डबल फोल्ड करून चेस्टच्या नुसार घडी टाकलेली आहे। तर चेस्ट आहे आपली 8.5 इंच। 8.5 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि 2 इंच किंवा 2.25 इंच मार्जिनसाठी ठेवणार आहोत। त्याचबरोबर आपण ब्लाऊजची तयार उंची बंद बाजूच्या साईडने खालच्या साईडपासून तर शोल्डरपर्यंत 14 इंचावर मार्किंग केलेली आहे, आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी ॲड केला आहे, म्हणजे 15 इंचावर आपण पूर्ण उंची टाकली आहे। आणि तसेच तर 5.5 इंच आपण शोल्डर राखलेला आहे। दाखवल्याप्रमाणे जे आडव्या टेपमध्ये दाखवत आहे ते ब्लाऊजचा शोल्डर आहे। 5.5 इंच मी शोल्डरसाठी मार्किंग केला आहे। 5.6 इंच आपण आर्महोल ठेवणार आहोत। आर्महोल हा प्रत्येक चेस्टनुसार वेगळ्या मापाचा असतो। 32साठी आपण 5.5 किंवा 5.6 घेऊ शकतो। 34-36साठी आपल्याला 6 सव्वा 6 घ्यायचा असतो। चेस्टनुसार आर्महोलची फिटिंग बदलत असते। चेस्ट 8.5 इंचावर चौथा भागवर मार्किंग करणार आहोत, आणि 2.25 इंचावर आपण फिटिंगसाठी मार्जिन ठेवणार आहोत। दोन्ही रेषा आपण ड्रॉ करून घेऊ। फिटिंगची उभी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। फिटिंगच्या उभ्या रेषेच्या समोर आपण 2.25 इंच फिटिंगसाठी कापड ठेवणार आहोत। जी आपण मार्किंग केलेली आहे ती आपली शिलाई रेषा राहणार आहे। आता आपण मार्जिनसाठी कापड ठेवणार आहोत, जे शिलाईच्या साईडला आपलं कापड राहणार आहे 2.25 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.5 इंच ठेवू शकता किंवा 2.25 इंच ठेवू शकता। मार्जिन रेषा आखून घेतली आहे। त्रिकोणमध्ये 1 इंच आखून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आर्महोलसाठी, आणि 3 इंच आपल्याला शोल्डर ठेवायचा आहे। गळ्याची रुंदी टाकायची आहे 3.25 इंच। दोन्हीही टोकं जोडून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित गोलाकार गळ्याचा देऊन टाकायचा आहे। शोल्डर आणि गळा याची उंची आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो। डीप गळा जर असेल तर शोल्डर न उतरण्यासाठी आर्महोलमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये गळा ठेवायचा आहे। दाखवल्याप्रमाणे आता कटिंग करून घ्यायची आहे। व्यवस्थित पॅटर्न आपण कटिंग करून घेणार आहोत। व्यवस्थित पॅटर्न कटिंग झाल्यावर या पॅटर्नवरूनच आपल्याला समोरचे पार्ट काढायचे आहेत। तर याला आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे। अगोदर जिथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे तिथे आपण कट मारून घेणार आहोत, आणि या पॅटर्नवरूनच आपण आता समोरचे पार्ट काढणार आहोत। तर पूर्ण ब्लाऊज ॲक्युरेट समजण्यासाठी एकही स्टेप स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही आणि परफेक्ट फिटिंग येईल।
तुम्ही जर एक एक स्टेप स्किप जर केली तर ब्लाऊज तुमचा चुकू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला एकही स्टेप स्किप न करता पूर्ण स्टेप बघायच्या आहेत. आणि ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या पार्टचा आता आपण दुसऱ्या कापडावर व्यवस्थित तशाच तशी मार्किंग करून घेणार आहोत. तर मी पॅटर्न तशाच तसा टाकला आहे. फक्त काय केलं आहे, गळ्याच्या साईडने 2 पॉईंट मी कापड ठेवला आहे आणि बाकीचा पार्ट तशाच तसा आखून घेतला आहे. पूर्ण आर्महोल तशाच तसा ठेवला आहे. शोल्डर तशाच तसं ठेवला आहे. फिटिंगची रेषासुद्धा मी तशाच तशी ठेवली आहे. पण पपमध्ये व्यवस्थित फिनिशिंगमध्ये प्रिन्सेस आकार कसा द्यायचा, प्रिन्सेसचे पार्ट कटिंग कसे करायचे हे आपण समोर बघणार आहोत. तर महत्त्वाच्या स्टेपवर आपण आलेलो आहोत. आता आपण अगोदर बॅक पार्टचा शोल्डर आणि गळा कटिंग करून घेऊ आणि पूर्ण बाकीच्या कटिंगला सुरुवात करू. कटिंग खूप महत्त्वाची आहे. एक एक स्टेप खूप समजून सांगितले आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांनी सुद्धा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. खूप कमी वेळात फक्त 7-8 मिनिटांमध्ये पूर्ण व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर चला बघूया मिळालेल्या मार्किंगवर आता आपल्याला काय बदल करायचे आहेत, काय चेंजेस करायचे आहे पुढीलप्रमाणे. तर आपण मार्किंग आखून घेतलेली आहे. तर आर्महोलचा चौकोन परत एकदा आपण चौकोन आखून घेऊ आणि बाकीच्या स्टेपला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत, गळ्याची मार्किंग करणार आहोत. तर जे आपण 5.5 इंच शोल्डर ठेवलेला आहे त्याच्यात 3 इंच आपण शोल्डर ठेवून उरलेला भाग आपण गळ्यासाठी वापरणार आहोत. तर गळा 5.5 इंचावर उंची टाकत आहे. गळ्याच्या मार्किंगचा चौकोन करून घेतल्यावर आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे. टक्स पॉईंट हा चेस्टमध्ये 1 इंचावर 1 इंच ॲड करून घ्यायचा असतो आणि आडवे जे टक्स द्यायचे आहेत आपल्याला ते चेस्टचा डावा भाग काढून घ्यावा लागतो. तर 2 टक्स मी 3.5 इंचावर दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे मी ते टक्स जोडूनसुद्धा घेतलेत. आर्महोलच्या कोपऱ्यामध्येच एक टिप टाकून मार्किंग करून घेतली आहे आणि जो उभा टेप लावून शोल्डरमधून घेतलेला आहे तो आहे आपला टक्स पॉईंट. टक्स पॉईंट मार्किंग घ्यायचे आहे आपल्याला. चेस्टमध्ये 1 इंच ॲड करायचे म्हणजे 9 इंचावर मी उभा टक्स दिलेला आहे दाखवलेला. आणि दाखवल्याप्रमाणे बघा टक्स पॉईंटपासून आर्महोलमध्ये 1 इंच कसं ॲड करायचं आहे जे मी मार्किंग करून दाखवत आहे ते कटिंग होणार आहे. आणि जी आपली शिलाईची मार्जिन आहे ती डार्क केलेली रेषा खालची वरचं कापड कटिंग होणार आहे. आणि आर्महोलमध्ये 1 इंच आपला कटिंग होणार आहे म्हणून मी समोर 1 इंच वाढवला आहे. त्याच पद्धतीने बघा आता खालच्या साईडने आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायची आहे. त्या स्टेपपासून आणि सरळसुद्धा 2 इंचच घ्यायचं आहे. आणि जो टक्स पॉईंट काढलेला आहे आपण त्याला मिळून द्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रिन्सेस आकार करायचा आहे. तर 2 इंच आपला प्रिन्सेस आकार देण्यामध्ये कटिंग होतो. जो आडव्या रेषा मी ड्रॉ केलेल्या आहेत तो आपला कटिंग होणारा भाग आहे म्हणून आपण 2 इंच समोर वाढून घेणार आहोत. 2 इंच समोर वाढून घेतलेला भाग जोडून घ्यायचा आहे. आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जे ड्रॉ केलेला भाग आहे डार्क केलेला भाग आहे आपल्याला तिथून प्रिन्सेस आकार कटिंग करायचा आहे. तो आपला पार्ट तयार झालेला आहे आणि ड्रॉ केलेल्या रेषा आपल्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. कटिंग करता वेळी चुकी करायची नाही. प्रिन्सेस आकार कटिंग करता वेळेस काय करायचं आहे, जी डार्क रेषा केलेली आहे ती सरळ कटिंग करून घ्यायची आहे आणि जी आडव्या रेषा करून मार्किंग केलेलं आहे त्यालासुद्धा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. कटिंग करता वेळेस खूप सारे बारीक स्टेप आहेत त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कुणीकडेही न करता व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कटिंग करून प्रिन्सेस आकारला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. कटिंग करता वेळी थोडी जरी चुकी झाली तर प्रिन्सेस आकार आपला चुकू शकतो आणि ब्लाऊजची फिटिंगसुद्धा चुकू शकते. तर त्यासाठी व्यवस्थित जशा मार्किंग आहे तशीच कटिंग करायची आहे दाखवल्याप्रमाणे. आता अस्तर कटिंग आपलं झालेलं आहे. तर कटिंग केलेला अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसवर टाकून कटिंग करायचं आहे. तर आरीवर्क आलेला ब्लाऊज आहे आणि 9 इंच लांबीचा अस्तरची स्लीव्ज आहे. तर त्यासाठी मी चौवेरी फोल्ड केलेलं कापड समोर टाकलेलं आहे. त्याच्यावर आपण अस्तर टाकून कटिंग करून घेणार आहोत. स्लीव्जचं मार्किंग करून कटिंग करून घेणार आहोत. तर मी पार्ट टाकलेला आहे. अशाच पद्धतीने पूर्ण अस्तर टाकून आपल्याला पाऊण इंच साईडनं कापड ठेवून अस्तरच्या साईडने आपल्याला कापड ठेवून पूर्ण अस्तर ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अस्तर कापडवर सेट करून साईडने कापड ठेवून पूर्ण अस्तर ब्लाऊज अशा पद्धतीनेच आपल्याला कटिंग करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये.